श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 45 अप्सरेचा उद्धार. ओम श्रीराम. हनुमंत आकाशात झेप घेतात व हिमालयाकडे प्रयाण करतात. ही गोष्ट रावणास माहीत होते व मग तो एक कपट कारस्थान निर्माण करतो. कालनेमी या मायावी राक्षसास आज्ञा करतो की काहीही म्हणजे साम दाम दंड भेद करून हनुमंतास अडवून ठेव. सूर्योदयापूर्वी ती संजीवनी औषधी हनुमंत लंकेत घेऊन येणार नाही अशी मायावी व्यवस्था कर. मग तो कालनेमी वाटेतच एक मायावी दिव्याश्रम निर्माण करतो व उंच स्वराने रामभजन करू लागतो, जेणेकरून हनुमंत ते रामभजन ऐकून इथे उतरेल व आपले मायावी कार्य सफल होईल. त्याप्रमाणे ते रामभजन ऐकून हनुमंत तिथे विश्रांतीकरिता उतरतात. मग तो कालनेमी हनुमंतांचे उत्तम असे स्वागत करतो व ते दोघेही रामभजनात तल्लीन होतात. त्यानंतर तो कालनेमी हनुमंतांना पाणी पिण्याकरिता जवळ असलेल्या सरोवरावर पाठवतो. तिथे मग हनुमंत जलप्राशन करू लागतात. तेव्हा त्यांना समोर अनेक मगरी दिसतात. तेव्हा हनुमंतांच्या लक्षात येते की हे कपट कारस्थान आहे. मग ते त्या मगरीला पायाने लाथाडतात. हनुमंतांच्या पदस्पर्शाने ती मगररूपी अप्सरा शापमुक्त होते व हनुमंतांना वंदन करून स्वर्गाकडे जावयास निघते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. हा भाग पुढील भागात पाहणार आहोत. आता या कथेचं सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे लक्ष्मण बेशुद्ध पडलेले आहेत. सुषेण वैद्य हनुमंतांना सांगतात की आता हिमालयात जाऊन द्रोणागिरीवरील ती संजीवनी औषधी आणावी लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा मग हनुमंत आकाशमार्गे ऊर्ध्व झेप घेतात आणि हिमालयाकडे प्रयाण करतात. ही माहिती रावणाला समजते. रावण मग त्याचा एक मायावी राक्षस कालनेमी नावाचा त्याला आज्ञा करतो की तू अशी काही मायावी व्यवस्था कर की जेणेकरून हनुमंत सूर्योदयापूर्वी ती संजीवनी औषधी इथे लंकेत आणू शकणार नाही, अशी काहीतरी मायावी व्यवस्था कर. मग तो कालनेमी हिमालयाच्या अलीकडेच एक दिव्य आश्रम निर्माण करतो आणि मोठ्याने रामभजन करायला सुरुवात करतो. हनुमंत ते रामभजन ऐकतात आणि तिथे विश्रांतीसाठी उतरतात. तो त्यांचं आगत स्वागत करतो. दोघेही रामभजनात तल्लीन होतात आणि त्या कालनेमीला असं वाटतं की आपला हा जो प्रयोग आहे तो यशस्वी झाला. मग तो हनुमंतांना पाणी पिण्यासाठी एका सरोवरावर पाठवतात. पण तिथं असं होतं की अनेक मगरी असतात आणि त्यातील एक मगर हनुमंताच्या पायाला पकडते. तेव्हा हनुमंतांच्या लक्षात येतं की हे कपट कारस्थान आहे. हनुमंत त्या मगरीला लाथडतात, परंतु
हनुमंतांच्या पवित्र स्पर्शामुळे ती मगररूपी अप्सरा शापमुक्त होते. त्या मगरीला एक अप्सरा असते, तिला शाप मिळालेला असतो, त्यामुळे ती मगर होते, परंतु हनुमंतांच्या स्पर्शाने ती मगर मुक्त होते. इथे महत्त्वाची गोष्ट, दोन गोष्टी घडतात. एक पहिलं म्हणजे काल नेहमी हनुमंतांना थांबवण्यासाठीही मायाव्यवस्था तिथे करतो. योगायोगाने तिथेच ती शापरूपी मगर, म्हणजे जी अप्सरा असते ती मगर शापाने मगर झालेली असते, तिथेच ती असते. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि रावणाची योजना आहे की हनुमंत सूर्योदयापूर्वी लंकेत येऊ नये. ते कपट कारस्थान करतात. पण इथे अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट की संतांच्या, साधकांच्या, भक्तांच्या, त्यांच्या भक्तीत, साधनेत कुणी कपट कारस्थान केलं तर ते कपट कारस्थान यशस्वी तर होतच नाही, परंतु त्यांच्या त्या भक्तीमुळे, त्यांच्या त्या कार्यामुळे ईश्वरी कार्य घडून येतं. इथे बघा, आता काल नेमीने हनुमंतांना अडवण्यासाठी व्यवस्था केली, परंतु हनुमंत तिथे थांबल्यामुळे ती जी अप्सरा होती, शाप तिला मिळालेला होता, त्यातून ती मुक्त होते. म्हणजे भक्तांच्या कुठल्याही कार्यातून, कुठल्याही कृत्यामधून ईश्वरी कार्यच घडून येतं. आपण पाठीमागे एक भाग पाहिला होता पहा, की लंका दहनाच्या वेळेला गरुडाचे जे एक मगर आणि हत्ती यांचं युद्ध, आणि त्यातून त्या हत्तीचे भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतो हत्ती, ते तिथे येतात, हत्ती मृतप्राय होतो, परंतु हत्तीला मुक्ती मिळते, मगरालाही मुक्ती मिळते. तिथे गरुड येतो, गरुड भुकेलेला असतो आणि ते दोघांचे ते मृतदेह उचलतो आणि एका मोठ्या वृक्षावर जाऊन बसतो. त्या वृक्षाची फांदी मोडते, लोंबकळते, तेव्हा तिथे गरुडाचे पिता येतात आणि त्या फांदीला आधार देऊन तिथे वालखिल्य ऋषींचं जे कुटुंब असतं त्यांना वाचवतात. आणि मग ते त्याचे गरुडाचे वडील त्याला सांगतात की आता ही फांदी लंकेच्या पाठारावर नेऊन ठेव, आणि तो वृक्ष असतो सुवर्ण वृक्ष. आणि जेव्हा हनुमंत लंका जाळतात तेव्हा त्या आगीमुळे ती सुवर्णाची फांदी वितळू लागते आणि लंका सोन्याची होते. म्हणजे ईश्वर भक्तांच्या कुठल्याही कृत्यामुळे ईश्वरी कार्यच घडून येतं. इथं सुद्धा हनुमंतांना रोखण्यासाठी रावण कालनेमीकडून ही योजना करतो, परंतु तिथे होतं काय, आता हनुमंत तर पुढे जाणारच आहेत, द्रोणागिरीवर जाऊन पोहोचतील, ती संजीवनी औषधे द्रोणागिरीच घेऊन जातील, हनुमंत लक्ष्मण सावध होणार आहे. परंतु इथे हनुमंतांना रोखण्यासाठी रावणाने जी कालनेमीच्या मार्फत योजना केली, ती योजना तर असफल होतेच, परंतु तिथे ईश्वरी कार्य घडून येतं. कोणतं तर ती जी त्या अप्सरा शाप तिला मिळालेला असतो, मगरीचं रूप तिला प्राप्त झालेलं असतं, त्या शापातून ती मुक्त होते. म्हणून तुकाराम महाराज एक अभंग आहे पहा, की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्यकर्मा, इथे हनुमंत हे सत्यकर्म करायला निघालाय, परंतु रावण कालनेमीच्या माध्यमातून त्या सत्यकर्माला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, भय घालण्याचा प्रयत्न करतायत ना. मात्र ते सत्यकर्म ईश्वर पूर्ण करतोच, त्याबरोबर ईश्वरी कार्य करून घेतो. मात्र इथे कालनेमीला कुठे जावं लागणार, आता नरकातच ना. म्हणून तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. आपण यातनं काय शिकायचं, तर आपण जिथे कुठे सत्य कार्य चालू असेल, ईश्वरी कार्य चालू असेल, सत्यकर्म चालू असेल,
तिथं आपण भय घालायचं नाही, म्हणजे तिथे आपण अडवणूक करायची नाही. ईश्वरी कार्य कुठे होम, हवन, यज्ञ, हरिनाम सप्ताह, भजन, पूजन, पोथी, मंदिरं, धर्मकार्य, ह्याला कधीही अडवणूक करायची नाही, त्याला कधीही भय घालायचं नाही, नाहीतर आपल्याला नरकात जावे लागेल. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.